Welcome students. As you all know that in previous lecture you people have learned up to the subphylum subphylum vertebrata and superclass Pisces. तो superclass Pisces चे काय केलेले आहेत आपण सगळे कॅरेक्टर्स स्टडी केलेले आहेत आणि सुपरक्लास स्पायसेस मध्ये अगेन दोन मेन क्लासेस आहेत उस्टियोथिस आणि कॉन्ड्रियोथिस. त्याचा आज आपण एक एक पॉइंट मध्ये स्टडी करणार आहोत, कंपॅरेटिव्ह स्टडी करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला मी कॉन्ड्रियोथिसची डायग्राम काढून दाखवली, सॉरी कॉन्ड्रियोथिसची डायग्राम ड्रॉ केलेली आहे, स्कॉलिडॉन ड्रॉ केलेला आहे तुमच्या समोर आणि या बाजूला तुम्हाला उस्टियोथिसचं एक एक्झाम्पल कटल्याचे काय केलेले आहे या ठिकाणी डायग्राम ड्रॉ केलेले आहे. तर वन बाय वन आपण काय करू, कंपॅरेटिव्ह हा क्लासेसबद्दल माहिती घेणार आहोत. ठीक आहे. द कॉन्ड्रियोथिस या शब्दाचं मिनिंग लक्षात घ्या. कॉन्ड्रियॉन इज नथिंग बट अ कार्टिलेज अँड इथियस मीन्स फिशेस अँड हियर ओस्टियॉन मीन्स बोन अँड इथियस मीन्स अगेन फिश. तर मग तुमच्या इथे लक्षात येईल की हे जे कॉन्ड्रियोथिस नावाचा जो क्लास आहे यामध्ये सगळे असे फिशेस आपण क्लासिफाय करतो जे की कार्टिलेज पासून बनलेले असतात आणि उस्टियोथिसमध्ये सगळे असे फिशेस आपण क्लासिफाय करतो ज्यांच्या बॉडीमध्ये एंडोस्केलेटन काय असतं, बोन पासून बनलेलं असतं. ठीक आहे. तर स्कॉलिडॉन आणि कटला या ठिकाणी मी ड्रॉ केलेले आहे. आपण वन बाय वन स्टडी करू. तर कार्टिलेज काय आहे हे लक्षात घ्या. बोन तर तुम्हाला माहितीच आहे, उस्टिफाईड काय असतं, बोन असतं. सगळ्या आपलं सुद्धा एंडोस्केलेटन बोन पासून बनलेलं आहे, ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. कार्टिलेज आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर कार्टिलेज आपल्या बॉडीमध्ये कुठे आहे, नोजमध्ये आहे, इयरमध्ये आहे. आपले लंग्स पण कार्टिलेज पासून बनलेले असतात. बरोबर आहे. तर असं कार्टिलेज फिशच्या इंटरनल बॉडीमध्ये प्रेझेंट असतं, त्यांना आपण कार्टिलेजिनस फिशेस म्हणतो. अँड cartilage is nothing but a type of connective tissue which is made from various substances like collagen असेल किंवा मग अजून काही प्रोटीनेशियस सबस्टन्स असतील त्याच्यापासून ते कनेक्टिव्ह टिश्यू बनलेला असतो. तो टिश्यूचा पार्ट झाला. फक्त या ठिकाणी लक्षात घ्या, जे कॉन्ड्रियोथिस असतात त्यांचं स्केलेटन कशापासून बनलेलं असतं, त्यांचं स्केलेटन कार्टिलेज पासून बनलेलं असतं. ठीक आहे. तर लक्षात घ्या, एंडोस्केलेटन हा पॉइंट तुमचा पहिला फर्स्ट पॉइंट काय आहे, एंडोस्केलेटन इज मेड फ्रॉम अ chondrion means cartilage and here endoskeleton is made from a bone. Next point, exoskeleton. Exoskeleton made from small flapoid scales and in case of osteothesis exoskeleton made from cycloid or ctenoid scales. आता फरक लक्षात घ्या, जर तुम्ही कॉन्ड्रियोथिसला वरून बघितलं किंवा थोडंसं लांबून बघितलं तर तुमच्या लक्षात नाही येणार की किंवा असं वाटेल की तुम्हाला की त्या फिशेसच्या बॉडीवरती कुठल्याही प्रकारचे स्केल्सचं कव्हरिंग नाही. पण जर तुम्ही कटला, नेबियो असेल किंवा फ्रेश वॉटरमधले जे काही फिश असतील ते बघितले तर तुमच्या सहज किंवा चटकन लक्षात येईल की या फिशेसच्या बॉडीवरती काय आहेत रे, खवले प्रेझेंट आहेत. इव्हन तो या ठिकाणी नसेल तुम्हाला जाणवत की फिशेसच्या बॉडीवरती खवल्यांचं कव्हरिंग आहे किंवा खवले प्रेझेंट आहेत, पण जर तुम्ही या बॉडीला किंवा यांच्या स्किनला टच केला तर तुम्हाला हाताला काय लागणार आहे, थोडंसं खरबरीत जाणवणार आहे. तर ते काय असतात, त्या ठिकाणी फ्लॅपॉइड स्केल हे स्किनमध्ये किंवा त्या कार्टिलेजमध्ये एम्बेड झालेले असतात आणि ते डेंटिकल लाईक किंवा स्पाइनी स्ट्रक्चर्स असतात आणि दे आर अ व्हेरी स्मॉल वन. ठीक आहे. तर ते फ्लॅपॉइड स्केल खूप छोटे छोटे फ्लॅपॉइड स्केल डेंटिकल सारखे स्पाइन सारखे त्या ठिकाणी त्याच्या बॉडीमध्ये एम्बेड झालेले असतात आणि कोणत्या प्रकारचे एक्झोस्केलेटन याच्यामध्ये प्रेझेंट असतं, फ्लॅपॉइड स्केल. हे नाव लक्षात ठेवायचं तुम्ही. आणि या ठिकाणी क्वाईट लार्ज बट ज्याच्या एजेस स्मूथ असतात अशा फिशेसला जे आपल्या डोळ्यांना सहज दिसत असतं त्या उस्टियोथिसच्या बॉडीवरती हे एक्झोस्केलेटन म्हणून प्रेझेंट असतं. सायक्लॉइड किंवा टिनॉइड स्केल आपण म्हणतो. दे आर अ लार्ज स्केल ज्याचे एजेस स्मूथ असतात, म्हणून आपण असे फिश हँडल केले किंवा जरी हातात घेतले तरी त्याचा आपल्याला सरफेस हा थोडा स्मूथ जाणवत असतो.
So this is about internal means endoskeleton and exoskeleton. Endoskeleton here made from a cartilage, here made from bone, and exoskeleton here made from placard scale, and in case of osteoitis it is made from a cycloid or tenoid scale. Now next point, mouth placed ventrally. Here mouth in case of polygon, mouth situated ventrally, and in case of Cutla labio or osteoitis, mouth situated terminally. तर लक्षात घ्या, व्हॉट इज मीन बाय वेंट्रल साइड, व्हॉट इज मीन बाय टर्मिनल साइड. तर तुम्हाला माहिती आहे ॲनिमल्स मध्ये पाठीचा कणा, आता आपण पुढचे सगळे हायर ॲनिमल्स स्टडी करतोय आणि या सगळ्या ॲनिमल्स मध्ये पाठीचा कणा किंवा स्पायनल कॉर्ड किंवा वर्टेब्रल कॉलम ही प्रेझेंट असणार आहे. तर पाठीकडची जी बाजू असणार आहे कोणत्या ॲनिमलची त्यांना आपण डॉर्सल साइड म्हणत असतो आणि जी पोटाकडची बाजू असते त्यांना आपण वेंट्रल साइड म्हणत असतो. तर ह्या फिशेसचं माउथ थोडंसं पोटाकडच्या साईडला गेलेलं असतं. या ठिकाणी काय असतं त्यांचं माउथ हे प्रेझेंट असतं आणि ते वरती ओपन होत असतं. या ठिकाणावर काय तुम्ही शार्क वगैरे बघितलं असेल टीव्ही मध्ये वगैरे, तर त्यांचं माउथ हे वरती ओपन होत असतं आणि खाली एक त्याला काय असतो कप्पा असल्यासारखं दिसत असतं. म्हणजे पोटाकडच्या साईडला त्याचं काय असतं माउथ सिच्युएटेड झालेलं असतं. बट इन केस ऑफ कटला और ओस्टियोइटिस माउथ सिच्युएटेड टर्मिनली. तर तुम्हाला इथे दिसत असेल ना ते वरच्या साईडला आहे ना खाली आहे, म्हणजे ना डॉर्सली ना वेंट्रली, बट मध्येच काय त्याचं माउथ आहे. तर ही सिच्युएशन आपण काय बोलतो टर्मिनली, एका एंडला माउथ प्रेझेंट आहे. नेक्स्ट, इन केस ऑफ स्कॉलिडॉन, 2 dorsal fin are present. 2 pair of dorsal fin present here. Single dorsal fin present. Single dorsal fin present. इथे लक्षात घ्या, इथे फक्त तुम्हाला एकच डॉर्सल फिन दिसत आहे आणि काय आहे वेंट्रल फिन आहे. बट या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट डॉर्सल फिन, सेकंड डॉर्सल फिन असे 2 डॉर्सल फिन काय आहेत तुम्हाला पाहायला भेटत आहे. नेक्स्ट जो पॉइंट आहे टेल फिनचा, म्हणजे कॉडल फिन विषयीचा. जे काही कॉडल फिन इथे दिसत आहे तुम्हाला, हे बघा आपण माशांची शेपटी म्हणतो, त्याला सायंटिफिक भाषेत आपण काय म्हणायचं आहे कॉडल फिन म्हणायचं आहे. म्हणजेच काय त्यांचं टेल फिन. तर टेल फिनचं शेपमध्ये पण तुम्ही लक्षात घ्यायचं या कॉडल फिनचा शेप, म्हणजे या फिशच्या कॉडल फिनचा शेप आणि या फिशच्या कॉडल फिनचा शेप तुम्हाला निश्चितच वेगवेगळा दिसत आहे. तिथे कसं दिसतंय अनइक्वल लोब दिसत आहेत आणि इथले लोब कसे दिसत आहेत अप्पर लोब आणि लोअर लोब काय दिसत आहे इक्वल दिसत आहे. तर अशा प्रकारचे जे काही कॉडल फिन असते इन केस ऑफ कॉन्ट्रॅक्टिस इज कॉल्ड ॲज अ हेटेरोसिर्सल टेल. कशी हेटेरोसिर्सल टेल. and in case of osteoitis tail is homosirsal tail. होमो आणि हेटो या दोन शब्दांवरूनच तुमच्या लक्षात यायला पाहिजे. इथे काय आहे हे जे टेल फिनचे जे लोब आहेत ते अनइक्वल असतात. दॅट्स वाय दिस टेल इज कॉल्ड एज हेटेरोसिर्सल टेल and it is a peculiar characters of a class Chondrichthyes, that is tail are always heterosyrsal tail. And in case of osteoitis, tail having or caudal tail having a 2 equal lobes, and this type of tail are called as a homosirsal tail, means caudal fin having a 2 equal or similar lobes. Homo means same, वरचा लोब आणि खालचा लोब, upper lobe lower lobe, both are सेम और सिमिलर इन शेप. लक्षात येते कॉन्ट्रॅक्टिस मध्ये काय आहे हेटेरोसिर्सल टेल प्रेझेंट असते. इन केस ऑफ ओस्टियोइटिस होमोसिर्सल टाइपची टेल काय असते कॉडल फिन प्रेझेंट असते. लक्षात आलं. नेक्स्ट 5 to 7 pairs of in case of chondrichthyes 5 to 7 pairs of gill slits are present. 5 to 7 gill slits here present, and here 4 pair of gill
slates are present. म्हणजे लक्षात घ्या गिल स्लेट्स किंवा गिल्स काय आहे तर फिशेस आपल्याकडे कसं लंग आहे गॅसेस एक्सचेंजसाठी तर इन केस ऑफ फिश रिस्पिरेटरी ऑर्गन इज नथिंग बट अ गिल्स त्यांच्या गिल्सच्या माध्यमातून त्यांचं रेस्पिरेशन चाललेलं असतं तर इन केस ऑफ कॉन्ट्रॅक्टिस 5 ते 7 पेअर म्हणते मी नॉट ओनली गिल्स म्हणजे काय या साईडला जे पेअर या साईडला जर 5 ओपनिंग असतील तर एक्झॅक्टली तसेच 5 ओपनिंग या साईडला पण असतात सो ते पेअरमध्ये प्रेझेंट असतात म्हणजे माशांच्या जे काही जबडा असणार आहे किंवा जॉ लाईन असणार आहे त्या जॉ लाईनला दोन्ही साईडला या ठिकाणी जेवढे ओपनिंग असतात तेवढेच त्या साईडला एक्झॅक्टली ओपनिंग असतात काही फिशेसमध्ये 5 असतील काही फिशेसमध्ये 7 असतील डिपेंड ऑन द टाइप ऑफ fish 5 to 7 pairs of gill slits are present which is not covered by an operculum. Operculum is a gill covering. तर या ठिकाणी या फिशेसमध्ये ओपरक्युलम हे ॲब्सेंट असतं म्हणजे गिल्स आर ओपन असतात डिरेक्टली ओपन असतात गिल्स आर नॉट कवर्ड बाय अन ओपरक्युलम ठीक आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं ओपरक्युलम absent ठीक है and here gill opening or gill slits are covered by an operculum here gill slits are covered by an gill slits म्हणजे गिल्सचे जे काही खाचा किंवा ओपनिंग are covered by an organ called operculum ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला ओपरक्युलम हे दिसत आहे जर तुम्ही फिश खात असाल किंवा घरी एखाद्या वेळेस तुम्ही फिश बघितला असेल किंवा फिश मार्केटमध्ये जरी बघितलं असेल किंवा आत्तापर्यंत नोटीस नसेल केलं तरी इथून पुढे नोटीस करा मार्केटमध्ये जे फिश असतात त्यांच्या डोळ्याच्या थोड्याशा पाठीमागे तुम्हाला असं काय दिसणार आहे पडदा असल्यासारखं दिसणार आहे तेच म्हणजे काय असतं फिशेसच्या गिल्सचं कवरिंग असतं म्हणजेच ते ओपरक्युलम असतं इन केस ऑफ ओस्टियोक्टिस gill slits are covered by with the help of an organ called operculum in case of osteochthis next point main copulatory organ called claspers are present male copulatory organ called clasper pair of clasper are present and fertilization is internal and these fishes are viviparous in nature and in case of osteochthis claspers absent male copulatory organ that is called clasper absent असतात in case of osteochthis and their fertilization is external fertilization कसं असतं या ठिकाणी external and they are oviparous in nature oviparous in nature so आता मी दोन पॉइंट जे काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे रिलेटेड पॉइंट आहेत एकदमच लिहिलेले आहेत बोर्डवरती ते वन बाय वन एक्सप्लेन करते इन केस ऑफ कॉन्ड्रेक्टिस मेन कॉप्युलेटरी ऑर्गन नोन ॲज क्लास्पर्स अ पेअर ऑफ क्लास्पर दोन क्लास्पर असतात त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात आणि त्याचबरोबर याचं फर्टिलायझेशन इंटरनल आणि विविपारस इंटरनल फर्टिलायझेशनमध्ये असं फर्टिलायझेशन जे की स्पर्म आणि ओव्हा हे फिमेलच्या बॉडीमध्ये फर्टिलाइज केले जातात आणि जे काही एंगवन तयार होणार आहे त्या एंगवनला डिरेक्टली त्या ठिकाणी जन्म दिला जातो म्हणजे दे आर नॉट एग लेइंग फिशेस दे गिव्ह अ बर्थ टू डिरेक्टली यंग वन्स
किंवा यंग फिशेस जे असतात त्या फिशेसला डिरेक्टली या फिमेल फिशेस काय करत असतात, बर्थ त्या ठिकाणी देत असतात. अशा कंडिशनला आपण विव्हिपॅरस असं म्हणत असतो. आणि इकडे काय आहे, हे एक ऑक्युलेटरी ऑर्गन काही प्रेझेंट नसतं. क्लास्पर्स आर ॲबसेंट इन केस ऑफ ओस्टिओथिस अँड दे आर एग लेइंग फिशेस अँड त्यांचं एक्सटर्नल फर्टिलायझेशन या ठिकाणी ते दाखवत असतात. एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणजे पाण्यामध्येच मेल फिश आणि फिमेल फिश जे काही स्पर्म आणि ओवा असणार आहे ते वॉटर बॉडीमध्येच रिलीज करतात. त्यांचा जो काही स्पेसिफिक पिरियड असेल, कॉप्युलेटिंग पिरियड, त्या पिरियडच्या दरम्यान ते पाण्यामध्येच एग आणि स्पर्म हे काय करत असतात, रिलीज करत असतात. आणि वॉटर बॉडीमध्ये स्पर्म आणि ओवा युनाईट होऊन त्या ठिकाणी फर्टिलायझेशन हे झालेलं असतं. ठीक आहे. अँड दे आर एग लेइंग फिशेस. समजलं? सो दीज आर सम डिफरन्सेस इन क्लास कॉन्ड्रोइक्थिस अँड क्लास ओस्टिओथिस. मी समजून घ्यायचे वन बाय वन आणि त्याच्या नोट्स पण काढायचे. एक्झाम्पल मी बोर्डवरती स्कॉलेरॉन सांगितलेलं आहे आणि इकडे कटना. ठीक आहे. त्याचे अजून काही कॅरेक्टर्स आहेत, खूप काही एक्झाम्पल आहेत. ते डिटेलमध्ये एवढं डिटेल तुम्ही जायची गरज नाही. जे प्रॅक्टिकलला महत्त्वाचं आहे ते तुम्हाला इथं शिकवलं जाते. ठीक आहे स्टुडंट्स, आज या ठिकाणी आपण थांबूयात. जे काही झालेलं आहे लर्न करा, तुम्ही व्यवस्थित नोट्स काढा. स्टे होम, स्टे सेफ, कीप लर्निंग. थँक्यू.